नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज लापशी बनवणार आहे। हा अर्धा किलो गव्हाचा भरडा घेतलेला आहे। 1 वाटी गूळ घेतला आहे। ओल्या नारळाचे हे काप करून ठेवलेले आहेत। 4-5 काजू आणि शेंगादाणे घेतले आहेत आणि 1 चमचा बडीशेप। हे तूप मी इथे ओतलेलं आहे। तर ह्या तुपामध्ये आपल्याला तो भरडा शेकून घ्यायचा आहे। यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्येच हे सर्व मी शेकून घेत आहे। तर आपल्याला ते 5 मिनिट शेकवायचं आहे। हे पहा, आता हा भरडा पूर्ण शेकून झालेला आहे। तो आपल्याला एका ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये तूप टाकत आहे। मी 4 चमचे तूप याला टाकलेला आहे। तर आता हे तूप तापल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बडीशेप टाकून घ्यायची आहे। त्यानंतर हे काप मी टाकते व हे दाणे पण टाकले। हे चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये जायफळ किंवा विलायची ही चवीनुसार घालू शकता। आता मी इथे 1 तांब्या पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर अजून आपल्याला अर्धा तांब्या पाणी लागेल। तर ते पण मी ओतणार आहे। हे पहा, पाण्याला आता ह्या उकळी आलेली आहे आणि मी हा इथे सर्व भरडा हा ओतणार आहे। आता बारीक गॅस आपल्याला करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। आता हा जो गूळ मी घेतला होता, तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे, थोडंसंच टाकायचे। हे पहा, मी अगदी थोड्या पाण्याचा उपयोग केला आहे आणि याला गॅसवर ठेवून याची घट्ट असं गुळवणी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, गूळ विरघळला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गूळ विरघळेपर्यंत हे आपल्याला हलवायचं आहे। तोपर्यंत आपला तो लापशीचा भरडा हा शिजून निघत आहे। हे पहा, सर्व पाणी यातलं आटलेलं आहे आणि आपली ही लापशी 7 ते 8 मिनिटातच झालेली आहे आणि एकदम मोकळी अशी झालेली आहे। मग यामध्ये मी आता ते गुळवणी जे केलेलं आहे ते गाळून घेणार आहे व यामध्ये मिक्स करून परत एक वाफ आणणार आहे। हे पहा, आपलं इथे गुळाचं पाणी तयार आहे। इथे गूळ तुम्ही चवीनुसार ज्याला गोड आवडत असेल
त्यांनी थोडासा जास्त घातला तरी चालेल, पण मी इथे एकच वाटी गूळ टाकलेला आहे। हे पहा, मी आता हे गुळाचं पाणी पूर्ण असं गाळून घेणार आहे। खाली गॅस चालूच आहे। आपल्याला हे पूर्ण हलवून घ्यायचंय आणि परत 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। हे आता हलवून घ्यायचंय। हे पहा, मी इथे सर्व हे मिक्स करून घेतलं आहे आणि सगळीकडून हे सारखे फिरवून घेतलं आहे आणि यावर आपल्याला आता 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचे आहे। मग आपली लापशी तयार। हे पहा, आपली लापशी इथे तयार झाली आहे।